फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. इट्स अनदर डे अनदर ब्लॉग. आणि लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितलं होतं की हा ब्लॉग हेअर कलरचा असेल. काय की रायाचा बर्थडे पण येतो आणि मला हा कलर चेंज पण करायचा. ॲक्च्युली मी करणार नव्हते, बट घरी कलर पण होता आणि आय थॉट की व्हाय नॉट की करून टाकूया, रायाचा बर्थडे पण येतो आहे. सो आज होणार आहे हेअर कलरचा ब्लॉग. तर हा ब्लॉग कसा असणार आहे, काय असणार आहे, तर बघूया. माझ्यासोबत थोडेसे टिप्स देईन जे तुम्हाला युजफुल असतील. त्यामुळे स्टे ट्यून विथ मी आणि करूया ब्लॉगला सुरुवात. चला बाय. आता मी जो कलर करणार आहे तो आहे ब्राऊन रेड. ब्राऊन रेड ए रेसिडेन्स रिफ्लेक्ट असणार आहे त्याचा. तर मी त्याच्यासाठी यूज करते रागाचा प्रो एक्सप्रेस. 10 मिनिट्समध्ये कलर होणार आहे आणि याचा रिझल्ट मला आवडतो, कारण याने केस ड्राय होत नाही आणि शाईन येते. त्यामुळे रागाचा मी यूज करते. आणि ह्याच्यासोबत मार्जिरिलचा पण आहे, लॉरियलचा मार्जिलचा पण आहे आणि मॅट्रिक्सचा पण आहे, शॉस्कॉफचा पण असतो. पण आय प्रिफर रागा, काय कारण मला याचा रिझल्ट प्रचंड आवडतो. आणि याच्यासोबत 20 वॉल्यूम, कारण आपण करणार आहोत ग्लोबल, नॉट हायलाईट. सो आपण ग्लोबल करणार आहोत. आणि ॲज युजल मी आता होत आली म्हातारी, म्हणजे येस आय एम 30+. तर थोडेफार ग्रे हेअर आहेत, थोडेफार, तर ते पण कवर करायचे आहेत. सो हा ब्लॉग आता आपण स्टार्ट करूया आणि बघूया माझा हेअर कलर कसा येतो. बट मायनस थिंग इज की माझ्याकडे ग्लव्ज नाही आहेत. आय फॉरगॉट टू बाय ग्लव्ज. आणि आता खाली जाण्यात काही अर्थ नाही, की सकाळची वेळ आहे आणि मला एका कामासाठी बाहेर जायचं आहे. त्यामुळे घाईत नाही, पण जसा व्हिडिओ करते आय होप तो तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचेल. सो प्लीज समजून घ्या, भावनाओं को समजो, बाड़ी में क्या रखा है. तर लेट्स स्टार्ट विथ मी फॉर माय हेअर कलर. ओके, द फर्स्ट थिंग वी आर गोना डू इज की हेअर तुमचे वॉश असले पाहिजे आणि शॅम्पू, फक्त शॅम्पू केलेला असावा. बॅकग्राऊंड म्युझिकला हा जो रडण्याचा आवाज येतो तो रायाचा आहे, तर मी त्याला सेट करून येते. ओके, सो आपण ह्या कलरचं मेजरमेंट घेणार आहोत. एकदम सोप्या भाषेत सांगते. जर तुम्ही 1 चम्मच ही कलर ट्यूब घेत असाल तर त्याला 1.5 चम्मच, म्हणजे 1.5 चम्मच तुम्हाला डेव्हलपर घ्यायचं आहे. कळालं? हा एक मेजरमेंट आहे. जर तुम्ही 2 चम्मच क्रीम घेत असाल तर त्याला 2.5 डेव्हलपर घ्यायचं. हे मी सोप्या भाषेतलं मेजरमेंट सांगितलं आहे. सो आता आपण हे मेजरमेंट घेऊन कलर करणार आहोत, प्रोसेस करणार आहोत आणि आपल्या काळ्या ब्राऊन केसांना बर्गंडी असा एक रिफ्लेक्शन देणार आहोत. सो बघूया तो. आणि प्लीज बॅकग्राऊंड म्युझिक, नॉट म्युझिक, बॅकग्राऊंडला हे करा. काय करेन, वी आर मिडल क्लास आणि आपल्याकडे लगेच स्टुडिओ वगैरे ते येणार नाही, कारण ही आपली सुरुवात आहे. सो ही ट्यूब वापरून वापरून बघा कशी झाली. काय करीन, ह्या ट्यूबमध्ये बरेच कलर केले मी. दोन्ही बहिणींना केले, 2 क्लायंट केले, तरी पण ही अजून एवढी आहे. सो तर सी, आता मी ही कन्सिस्टन्सी सो ही एवढी मी क्रीम घेतली आहे. आता याच्यामध्ये मी डेव्हलपर करते मिक्स. डेव्हलपर मी 20 वॉल्यूमचा घेतला आहे. आणि सॉरी, डेव्हलपर यूज करण्याअगोदर थोडासा शेक करावा, सो त्याने तो ॲक्टिव्ह होईल. आणि ॲक्टिव्ह झाल्यानंतर इट विल वर्क व्हेरी नाईसली. आता मला या प्रोफेशनमध्ये काम करून जवळजवळ 10 ते 15 वर्ष झालेले आहेत. सो मला आता मेजरमेंट एकदम तोंडपाठ आहे. सो ही कन्सिस्टन्सी आहे याची. आता मी हे मिक्स करते आहे. मिक्स केल्यानंतर त्याचे ते किती पातळ असावं, किती घट्ट असावं हे मी तुम्हाला सांगते. सो मिक्स मिक्स मिक्स. आणि मेक शुअर की कलर करताना कपडे जुने घालावे. आम्ही ऑब्व्हियसली क्लायंटला ॲप्रन घालतो, पण आपण घरी करत असताना स्वतःवरती कपडे जुने घालावे. स्मेल, आय लव्ह स्मेल. आता हे बघा, ही एवढी
मीडियम कन्सिस्टन्सी असावी, म्हणजे ना जास्त जाड ना जास्त पातळ. सी, आता आपण घ्यायचे पोर्शन. पोर्शन घेऊन मिडल पार्टिशन केले आपण मागून. आणि मी रूटपासून लावणार नाही, काय कारण मला रूटपासून नको आहे, तो आपण रूटच्या 3-4 इंच सोडून लावणार, कारण ते दिसायला मध्ये ग्लोबल बालियास टाईप दिसावं म्हणून. सो आता हे पार्टिशन मी घेतलं आहे असं, आणि आता ह्याला कलर करायचं आहे. आणि हा चांगला मल्सिफाय करायचा. थोडंसं खाली ड्राय आहे, लावूया. मी कामामध्ये काम करताना असं करत नाही, ट्रस्ट मी. पण मी आता घरी आहे आणि मला ग्लव्ज आणायला वेळ नाही मिळाला, सो म्हणून, कारण नंतर मग केसांमध्ये ऑइल सुटेल त्यामुळे. सो आता अशाच तऱ्हेने सगळे पार्ट्स करायचे आहेत. तर हे सगळे पार्ट्स झाल्यानंतर मी तुम्हाला भेटते. सो अशा तऱ्हेने माझा हा कलर पूर्ण लावून झालेला आहे, यू कॅन सी. आणि मी थोडंसं इथे पण लावून घेतलं, कलर खूप उरला होता, सो मी इथे लावून घेतलं म्हणजे ते चांगलं दिसेल. आता हा कलर मी 10 मिनटं ठेवणार आहे, त्याच्यानंतर मी हेअर वॉश करून मग तुम्हाला आफ्टर रिझल्ट दाखवते, कारण मला जास्त पण लाऊड नको आहे, मला कमी हवं आहे, जस्ट त्याचा रिफ्लेक्शन दिसेल असा. सो येस, आय एम डन विथ माय कलर. आणि एक आहे की जर तुम्ही हे A few moments later. सो गाईज, हे बघा मी हेअर सुकवलेत आणि तुम्हाला जर दिसत असेल हा रिफ्लेक्शन, सो एकदम छान हा रिफ्लेक्शन आलेला आहे. सी, उन्हामध्ये तर खूप सुंदर दिसतोय, जसं मी विचार केला होता तसाच अगदी. सी, हा उन्हामध्ये रिफ्लेक्शन तुम्हाला दिसणार जास्त अजून. इथे मी काळेच ठेवलेत माझे नॅचरल आहे का, आणि इथून मी हे चालू केलं आहे. सी, मला जास्त रेड नको नव्हता, जास्त बर्गंडी नको होता, सो मला फक्त एक रिफ्लेक्शन हवा होता आणि तो जो पाहिजे तसा मला मिळाला आहे. आणि आय एम हॅपी विथ दिस. आणि तुम्ही शाईन बघत असाल, मी फक्त शॅम्पू आणि कंडिशनर केले, त्या व्यतिरिक्त काही नाही. आणि त्या कलरची शाईन इतकी छान येते आहे की ड्रायनेस अजिबात दिसत नाही. आणि हीच मेन टेक्निक असते, हेच जे तुमचं करेक्ट प्रोपोर्शन तुम्ही कसे घेता, काय करता त्याच्यावरती असतं. म्हणजे तुम्हाला ही शाईन मिळणार. आपल्या केसांना कोणता कलर जातो, तो कसा लावायचा, तो किती मिनटात रिमूव्ह करायचा, हे सगळं मेन थिंग आहे. हे तुम्ही शिकलात ना तर यू कॅन अचीव एनिथिंग. सो सी, हा ब्राउनिश रेड बर्गंडी टाईप आहे, थोडासा ब्राऊन रेड रिफ्लेक्ट आणि मला पाहिजे तसं. आणि शाईन मी अजून सिरम लावलेलं नाही, फक्त शॅम्पू कंडिशनिंग केलं आहे, तरी शाईन बघा किती छान शाईन आलेली आहे. सो अशा तऱ्हेने मी माझा कलर केलेला आहे ऑलमोस्ट. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. आणि थँक्यू फॉर न्यू सबस्क्रायबर ज्यांनी नवीन मला सबस्क्राईब केलेलं आहे. थँक्यू सो मच. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन. टिल देन बाय बाय, गुड नाईट. आणि सी, रिफ्लेक्शन तुम्ही बघत असाल. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बाय. जर रिफ्लेक्शन याच्यामध्ये करेक्ट दिसत असेल तर हा बघा, ब्राऊन रेड रिफ्लेक्ट खूप छान वाटतं उन्हामध्ये, तो खूप सुंदर दिसणार आहे. सी, मला फक्त एवढंच रिफ्लेक्शन हवं होतं, बाकी आय डोंट वॉन्ट एनिथिंग जास्त. कारण मी खूप सारे हेअर कलर केले होते माझ्या ह्याच्यामध्ये, मी जेव्हा ह्या प्रोफेशनमध्ये आली तेव्हा, आणि मला ते जास्त आता नको होतं.
आणि शाईन पण बघा तुम्ही किती छान प्रकारची शाईन आलेली आहे. आणि ॲक्च्युली हे कॅमेऱ्यामध्ये थोडंसं कमी दिसते पण रिअलमध्ये खूप सुंदर दिसते आणि कुठेही पॅच थिंग आलेलं नाही आहे. सो आय एम व्हेरी मच हॅपी आणि प्लीज इग्नोर हे डाग. सो आय होप यू लाईक माय व्हिडिओ. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि उद्या उन्हामध्ये हा कहर दिसतो, कहर. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन. टिल देन बाय बाय.